आहे ना उठल्याबरोबर ह्या कामाला लागले होते. आता हे भाजीपाला व्यवस्थित करून ठेवायचं होतं. ते सकाळी लवकर उठून आहे ना मंडीत गेले होते आणि भरपूर मोठा भाजीपाला घेऊन आले होते. म्हटलं चला आता व्यवस्थित करून ठेवते, त्याच्यानंतर जेवण बनवणार. आता सध्या तरी एवढं भाजीपाला महाग झाले ना, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं तेच कळत नाही. तरी ते वांगी वगैरे आणले होते, सगळे काही व्यवस्थित करून घेतले आणि सगळे व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवले. आता कडधान्य भरायचं राहिलं होतं तेही भरून ठेवलं. चला राहिलेलं नंतर करते, पण पहिले ना जेवण बनवून घेते. आता जास्त उशीर झालं ना तर मग सगळ्यांची जेवायची टायमिंग होते आणि मग ते चांगलं वाटत नाही ना, म्हणून पटकन मी जेवण बनवण्याच्या तयारीला लागले होते. आज ना हरभऱ्याचीच भाजी मला करायची होती. रात्रीच मी भिजू घातले होते आणि राजवीरला ना पुरी आणि छोले खायचे होते. बरेच दिवसानं तो म्हणत होता मम्मी बनव ना. चला आज सुट्टी पण आहे, सगळे घरीच आहे आणि निवांत दुपारचं जेवण करतो, तर आज बनवूनच घेते. तर मी ना मोठ्याल्या पुऱ्या करते बरं का, थोडंसं इग्नोर करा. म्हणणार की एवढी मोठी काय पुरी करते, पण आमच्या घरात तशीच आवडतात. तर मस्त इथे ना जेवण सुद्धा बनून झालेलं होतं. जेवण केलं आणि त्याच्यानंतर राहिलेल्या कामाला परत लागले होते. दळण सुद्धा करायचं होतं, दळण सुद्धा करून घेतलं. तर चला इथे सेंड करते. बाय.